श्री माधवभाऊ गडदे साहेब. धन्यवाद अमोलजी. मला वाटलं आज समारोप माझ्याकडे येतोय काय. येळकोट येळकोट. सर्वांना विनंती आहे की जे आता उभे आहेत सगळे बसून घ्या. शेवटचं भाषण आहे. हे लांबून लांबून लोक आलेत. लातूर, बीड, नांदेड, मुंबई. बसून घ्या सर्वांनी. मराठा दैवत छत्रपती शिवराय, धनगरांचा राजा सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लालाजी अहिल्यादेवी होळकर त्यांची आज आपण जयंती करतोय. असे राजराजेश्वर सम्राट यशवंतराव होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धनगरांचा क्रांतीसूर्य बापूसाहेब कोकरे यांच्या स्मृती वंदन करून कोल्हापुरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर ह्या कार्यक्रमाची सन्माननीय उपस्थिती. त्यांच्या कार्याने अखंड महाराष्ट्र नवनिर्मितीचा ध्यास घेऊन जे बाहेर पडले होते. 2014ला बघितलं, 2019ला बघितलं आम्ही. असे आमचे नेते अण्णाराव पाटील साहेब, ज्यांनी आता तुम्हाला पूर्ण धनगर समाजाचा इतिहास सांगितला. असा माझा लढवय्या काळजाचा मित्र डॉक्टर यशपालजी भिंगे साहेब, आदमापूरचे महाराज कृष्णा धोणे साहेब, कुर्लीचे महाराज भगवान ढोणे साहेब, बाळूमा मंदिराचे महाराज देबाईस मामा, त्याचबरोबर यशवंत सेनेचे उपाध्यक्ष व्यंकटराव नाईक, नाशिकवरून आलेले आमचे मराठी यशवंत सेने सरचिटणीस खंडेराव पटेल साहेब, मुंबईवरून आलेले आमचे कोशाचे बाळासाहेब मोठे, सहसंघटक संदीप काळे, जे जे जिल्हा प्रमुख आलेले त्यांनी नाव वाचून दाखवतो. लातूरचे माधवराव देवकाते, उत्तर महाराष्ट्र प्रमुख संगीताई पाटील आमच्या, पुण्याचे राजेंद्र कोळेकर, सोलापूरून आलेले पिंटू बनकर, सोलापूरचे युवा जिल्हा अध्यक्ष राजू गाडेकर, सांगली संभाजी खांडेकर, सांगली महिला आमच्या वैशाली दुधाळ मॅडम, मुंबईचे सचिन वनमाने, नवी मुंबईचे अभिजित कोकरे, ठाण्याच्या महिला प्रमुख आमच्या ज्योती भंडारीताई, सन्माननीय व्यासपीठ, आता आपल्या माझ्या बंधू भगिनी मातांनो, पार्लमेंटमध्ये ना पाटील साहेब, पार्लमेंटमध्ये 3:30 वाजता पार्लमेंट संपली होती आणि सगळे खासदार आपल्या शयनकक्षामध्ये होते. त्या शयनकक्षामध्ये 3:30 वाजता गांधीजी उठले. त्यांना बाथरूमला जायचं होतं आणि ते जात असताना त्यांना कळलं की एका रूममध्ये बत्ती चालू आहे. ते वॉशरूमला गेले, परत आले तर त्या 3:30 वाजताही त्या रूममध्ये दिवा चालू आहे. आपण त्यांनी दरवाजा खटखटवला तर बघितलं तर एक व्यक्ती पुस्तक वाचत बसले होते. गांधीजींनी विचारलं कि डॉक्टर आंबेडकर, आप इतना 3-3:30 बजे बैठे कैसे हो, क्या कर रहे हो. तो आंबेडकरांनी सांगितलं कि जिसका समाज सोया है उसे जागना पड़ता है. डॉक्टर आंबेडकरांनी काय सांगितलं, ज्याचा समाज झोपला आहे त्याला जागा राहावं लागतं. काहीशी अण्णा पाटील साहेब आपली अवस्था ही आहे. आपल्या लोकांना सवय लागली आहे. हा जर पक्षीय प्रोग्राम असता किंवा एका कुठल्या आमदारची मी उचल घेतली असती ना, त्या माझ्या तांबे साहेबांनी ह्यांनी उचल घेतली 5 लाख घेतले असते ना, आता हा परिसर पूर्ण ओसंडून बाहेर गेला असता. पण उचल न घेता मनापासून समाजाचं काम करणारे यशवंत सैनिक आहेत आणि क्रांती घडवल्याची 1000-10,000 लोकांची गरज लागत नाही. क्रांतीचं रक्त ज्याच्या अंगामध्ये असतं ते 50 पण खूप झाले.
बांधवांनो, यशपाल भिंगे साहेबांनी तुम्हाला पूर्ण पिक्चरमधला पहिला पार्ट दाखवला. अतिशय सुंदर, मार्मिक. आजच्या काळामध्ये हिंदुस्थानामध्ये मला वाटतं की आपल्या धनगरांचा इतिहास एवढा अभ्यासू व्यक्ती हा महाराष्ट्रात नसेल तेवढा म्हणजे यशपाल भिंगे आहेत. हा पहिला पार्ट. आता तुम्हाला मी उरलेला पार्ट दाखवतो, पण तुमची ऐकायची मानसिकता आहे का? कारण सकाळपासून मी बसलेला आहात, मी बोलत राहायचो, तुम्ही जांभळा देत बसायचा, मग मी समारोप करतो. नक्की सांगा, बोलायचंय? तो भिंगे साहेबांनी पहिला पाठ सांगितला की आपण कोण होतो, आपले बापदादा कोण होते, आपण केलं काय. हिंदुस्थान जो भारतीय जनता पार्टीचा दाखवते भूखंड की आपल्याचा केवढा होता, अफगाणिस्तान आपल्यामध्ये होता, हा मल्हारराव होळकरने आणला होता. हे तुम्हाला इतिहास सगळा सांगितला. धनगरांचा म्हणजे ह्या देशाचा पहिला क्रांतिकारक कोण, तो महाराज यशवंतराव होळकर. झुंज कादंबरी जर कोणी घेतली नसेल तर घ्या. झुंज कादंबरी, जी कादंबरी वाचल्यानंतर माझ्या बी के कोकरेंनी गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर नोकरी सोडली. तासाला 200,000 रुपये घेणारा माणूस लेक्चर द्यायचे. इंजिनियर माणसाने झुंज कादंबरी वाचली, नोकरी सोडली आणि धनगर समाजा वाड्यावर फिरायला लागला. हा बी के कोकरे, ज्यांनी यशवंत सेनेची मुहूर्तमेढ फलटणच्या धुळबा मंदिरात रोवली. हेच बी के कोकरे की ज्यांनी 2-3 मोठे मेळावे घेऊन धनगर समाजा वाड्या वस्त्यावर जाऊन लोकांना जागृत केलं. नागपूरला, मुंबईत मोर्चा काढला. आणि हाच बी के कोकरे की ज्यांनी त्यावेळेच्या 88च्या 90च्या राजकारणामध्ये 5 खासदार 17 आमदार पाडले. तोच बी के कोकरे, ती तशी यशवंत सेना. बांधवान, धनगरांना एनटीचं आरक्षण असं मिळालं तुम्हाला वाटतं? ज्या काळामध्ये बारामतीमध्ये बी के कोकरेंनी हे झांझात उभं केलं, अख्या महाराष्ट्र हलवायला लागला. शरद पवार निवडून आले, फक्त 3,500 मतांनी निवडून आले. त्यावेळी त्यांना कळून चुकलं की आता काय खरं नाही. जर शरद पवार जर बारामती 3,500 मतांनी निवडून येऊ शकतात, तर महाराष्ट्रात बाकीचे जे काँग्रेसचे उमेदवार त्यांनी पाडल्यानंतर या सरकारला कळलं की धनगरांना काय दिलं पाहिजे. पण दुसरी बाजू आमची अशी आहे की आम्हाला दिलं पण आमचा वाघ मारला. आमचा बी के कोकरे राजकारण संपला, पण संपवताना खांदा आमचाच वापरला. गोळी त्यांची होती, खांदा आमचा होता आणि बी के कोकरे संपले. तुम्हाला सांगायचं कारण काय की 91-92 मध्ये पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये धनगर समाजाला एंट्री मिळाली, बी के कोकरे संपले. त्यानंतर आजपर्यंत बघा, आज 23 आहे ना. यशपालजींनी तुम्हाला पूर्ण हिस्ट्री सांगितली की आपण काय होतो. आता आपल्याला आरक्षण का मिळत नाही हे तुम्हाला मी सांगतो. 2000 साली मोठा मेळावा झाला महाराष्ट्रामध्ये, पंढरपूरमध्ये. 4 ते 5 लाख लोक आली होती. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन ह्यांनी वाजपेयींना बोलवलं होतं. पंढरपुरामध्ये उभं राहायला जागा नव्हती, रस्ते बेफाम पॅक, त्या मैदानामध्ये जागा नव्हती. एवढं मोठं पटांगण, जिकडे बघा तिकडे लोकच लोक होती. वाजपेयींनी ढोल वाजवला, धनगरांना आरक्षण मिळेल असं वाटलं. पण झालं काय, धनगरांना आरक्षण नाही मिळालं. ज्यांनी ते आंदोलन घेतलं तो मागच्या दाराने आमदार झाला. परत पुढे येऊ, सत्य परिस्थिती आहे. आपण कुणा टीका करत नाहीये, हे आपलं आत्मपरीक्षण आहे. जर आपण समाजावर बोलत असू, वागत असू ना, तर तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे की आपण चुकतोय कुठे. आणि जेव्हा तुम्हाला आम्हाला कळेल की आपण चुकतोय कुठे, तेव्हा आपला पुढचा मार्ग मिळेल. त्यानंतर खूपसे मेळावे व्हायला लागले. पण एखादा बघितलं दुसरा शहाणा झाला, त्यांनी मेळावे घ्यायला सुरुवात केली, तोही आमदार झाला. 2008 बघितलं, 2014 बघितलं, आता शेवटचं अखेरचा लढा पण बघितला. मग मला एक सांगायचं आहे की 77 मध्ये जर धनगर समाजाचे 16-12 आमदार विधानसभेमध्ये होते, माझी काय मोठी परिस्थिती निर्माण झाली या महाराष्ट्रामध्ये की आता आमचा एकही आमदार निवडून येऊ शकत नाही. बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये यशवंत नीतीचा वापर केला गेला. ह्या महाराष्ट्रामध्ये यशवंत नीतीचा वापर केला गेला आणि यशवंत नीती ज्यांनी आखली
13 आमदारांचे आमचे एक आमदार कमी केला. आता ते बिचारे हयात नाही आहेत, त्यांच्यावर आमच्या टीका करायची नाही, पण त्यांचे जे विचारवंत आहेत, त्यांचे वैचारिक वारसदार आहेत, पुढे त्यांनी तिरी ओढली. धनगर समाजाचे 13 आमदार निवडणूक लढवून विधानसभेत जाणारे आज भिकाऱ्यासारखे मागच्या दारांना आरक्षण मागतायत, आरक्षण नावाखाली आमदारकी मागतायत. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. कारण ज्या बापूसाहेब कोकरे स्वतःचं आहुती देऊन स्वतःचं आयुष्य संपवून, का बापूसाहेब कोकरांनी त्यावेळी ऑफर आली नव्हती? बापूसाहेब कोकरांनी त्यावेळी सांगितलं गेलं नव्हतं का तुम्हाला आमदारकी देऊ म्हणून? तेव्हा त्याला ऑफर आली असेल, पण समाजाची प्रतारणा नाही केली, समाजाची प्रतारणा नाही केली. आज तुम्ही बघताय महाराष्ट्रात आंदोलनं चाललेली आहेत. जरगे पाटील तुम्ही सगळ्यांनी बघितला, जरगे पाटील बघताय ना सगळ्या टीव्हीवर, लढतोय ना, बरोबर लढतोय चुकीचं लढतोय? तुम्हाला विचारतोय, जरगे पाटील बरोबर लढतोय का चुकीचं लढतोय? समाजाप्रती भावना कशी आहे? जरांगे पाटील काय भूमिका मांडतो याच्यावर जरांगे पाटील त्या समाजाचे किती इमानदार आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे. जरांगे पाटील हा विषय मराठा समाजाचा विषय नाही आहे, पण ती व्यक्ती आपल्या समाजाबद्दल किती इमानदार आहे की येणाऱ्या मंत्र्यांना तो सांगतो कानात बोलायचं नाही, माईकवर बोला, मी बाजूला येणार नाही, समोर बोला. आलं लक्षात? बोलतो ना तुम्ही एकदम टीव्हीवर. मग ती व्यक्ती त्या समाजाची एवढी इमानदार आहे, मग 170 आमदार असताना आपण मराठा समाज त्या मागं का पळतो? कारण लोकांना विश्वास निर्माण झाला आहे की आता कुठं आम्हाला आमचा माणूस भेटलाय की आज ट्रान्सपरन्सी ठेवतो, स्पष्ट बोलतो. उद्या आरक्षण मिळेल न मिळेल नंतरची गोष्ट आहे. कारण मागच्या सरकारमध्ये त्यांना आरक्षण मिळालं होतं, ते घटनाबाह्य ठरलं, कोर्टामध्ये राहिलं, टिकलं नाही. धनगरांना आरक्षण आहे, धनगरांना आरक्षण आहे. आणि मी बरोबर बोललेत साहेब की ह्या आरक्षणाची कोर्टातून आम्हाला गॅरंटी आहे का? मी बोलतो 100% आहे. कारण जेव्हा आम्हाला हे कळणार आहे साहेब की ज्यावेळी आम्हाला धनगर समाजाला आरक्षण मिळेल त्यावेळी कुठल्याच पक्षाची वनवाजी संघटना मध्ये येते, कोण मध्ये येतंय आणि आमच्यावर केस दाखल करतंय, आमचं आरक्षण रद्द करा म्हणून सांगतंय, हा जयद्रथ हा सूर्य बघायची वेळ आता आलेली आहे. बांधवांनो, हा जयद्रथ हा सूर्य बघायची वेळ आलेली आहे. मी मागच्या वेळी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये खूपशी उपोषणं चालू आहेत, यशवंत सेनेच्या नावाने खूपशी लोक उपोषणाला बसतायत. पण बापूसाहेब कोकरे जर ती संघटना जर कुठल्या पक्षावरच नव्हती तर मग ही यशवंत सेना कुठल्या पक्षावर आहे का? तुम्ही माझ्याबरोबर काम करताय, कुठल्या पक्षाला जॉईंट आहात का आपण? हात वर करून सांगा. तुम्ही तेवढे आहात मला माहिती, तुम्ही तेवढ्यात पण कमकी आहात. यशवंत सेना कोणी बरोबर आहे का, कुठल्या पक्षावर आहे का? मग एक यशवंत सेना निघाली बीडमध्ये सुंदरची, तो सुप्रिया सुळे आला, शरद पवार मागं पाय धरत पळत सुटतो. एक यशवंत सेना स्थापन केले आमच्या दोलतड्यांनी, जो राष्ट्रमधून बाहेर आलेत, उपोषणाला बसले. लोकांना ही गोष्ट कळली पाहिजे की आपण ज्याच्यावर काम करतो संघटना कोणाची आहे. हे वादावादी विषय काय येतात, वादावादी होण्याचा विषयच काय? कारण एवढे वक्ते बोलल्यानंतर हा विषय काढणं चुकीचं आहे. पण लोकांना कळलं पाहिजे स्पष्ट की 2019 आमचे आबा पाटील आमदार होते शिवसेनेचे, त्याची तिकीट कापली कुणी? तानाजी पाटलांनी कापली, बरोबर माहिती आहे सर्वांना. आणि मग जर चोंडीमध्ये आमची लोक उपोषणाला बसतायत आणि त्या धनगरांच्या कार्यक्रमाचा नेता कोणाला करतायत तर त्या तानाजी पाटलाला करतायत, हे पटतंय? तानाजी सावंत हे पटते आपल्याला? अरे तो धनगराच्या आमदारांना संपवतोय. एक तर आमचे ते आमदार नाही आहेत, ते जंगलात वाघ कमी आहेत. थोडेफार हातावर मोठे होते ते गणपती बाबा वयामानानुसार गेले. एक आबा होते, एक दत्तराम भरणे होते. आबाचं काम करायची गरज काय होती? तिकीट कट केलं कशामुळे? हे जातीवादी लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. आम्ही म्हणत नाही कुणाला आरक्षण मिळावं कुणाला मिळू नये, हा ज्याचा प्रश्न आहे. पण धनगरांना आरक्षण पहिले मिळालं पाहिजे, कारण ओबीसीमध्ये मोठा घटक धनगर समाज आहे. तुम्ही आम्हाला एसटी टाका, ओबीसीचा एक मोठा समाज एसटीमध्ये येईल, मग तुम्ही कुणालाही घ्या त्या ओबीसीत, आमचं काही म्हणणं नाही. पण लक्षात घ्या बांधवांनो, ही लढाई लढताना तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र लढावी लागेल. एवढी सोपी गोष्ट नाही.
कोर्टात लढाई चालू आहे, कोर्टात लढाई लढतायत. अण्णाराव पाटील साहेबांनी सांगितलं तुझी मुलगी लढते एक पैसा न घेता. म्हणजे 4-5 केस चालू आहेत आपल्यावर. भविष्यामध्ये आपण त्या सर्व केस एकत्र करून कसं लढता येईल ते प्रयत्न करू. पण एक समाधानाची गोष्ट आहे की ती व्यक्ती समाजाकडे 1 रुपया न मागता लढते. आणि मला एक चांगलं ठाऊक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर ज्या पक्षासाठी लढले, ज्यांनी पक्ष उभा केला, समाजाला उभं केलं, आंबेडकर महाराष्ट्रात मुंबईत निवडून नाही आल्या. एक खरी शोकांतिका आपल्या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, की आंबेडकरांनी ज्या समाधी केलं तिथं मातबर समाज असून पण आंबेडकर निवडून नाही आले. आंबेडकरांना निवडणूक लढवायला कलकत्ताला जावं लागलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना कलकत्ता उभं करून निवडून आणलं आणि तेव्हा त्यांनी घटना लिहिली. आणि घटना लिहित असताना ज्यांनी पाडलं, ज्या लोकांनी पाडलं त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं. म्हणजे माणूस मेल्यावरची किंमत कळते. हिंदुस्थान राज्यघटनेत माणूस मेल्याची किंमत कळते. बापूसाहेब कोकरे आम्हाला मेल्यावर कळला. 2005 पर्यंत जिवंत होते, आम्हाला नाही कळले. जशी आमची मुलं शिकायला लागली, पुढे यायला लागली आणि हे प्रकार व्हायला लागले. आणि आता फक्त वांजोडा कारभार चालला आहे महाराष्ट्रामध्ये. लोकांना काम करायचं नाही, नुसतं माकडाला उड्या मारायच्या आहेत आणि आमदारी घ्यायची आहे. अरे या विधानसभेत जायला पाहिजे ना, आमच्या अण्णाराव पाटलांनी जायला पाहिजे. ह्या विधानसभेत जायला पाहिजे ना, आमच्या यशपाल भिंगेने जायला पाहिजे. विद्वान लोक आहेत, समाजासाठी करतील काहीतरी. ह्या विधानसभेत जायला पाहिजे ना, आमच्या अमोल पांढरेंनी जायला पाहिजे. आयुष्य काढलं समाजासाठी, आयुष्य काढलं. तर कधी सिंह लोकांच्या माणसाने स्वतःच केलं तर मला वाटतं बायका पोरं शिवाय देतील, तुम्ही केलं काय आमच्यासाठी, हा प्रश्न त्यांना विचारला जाईल. समाजासाठी वाहून घेतलेली माणसं आहेत ही, ह्यांनी जावं ना. पण सत्याला ते सत्य चप्पल घाले पण लबाडा गावभर फिरून येतं. तशी आपल्या धनगर समाजामध्ये अवस्था आहे. बांधवांनो, ह्या सरकारला अल्टिमेटम दिला होता. मी ठाण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांना सांगितलं होतं की 50 दिवस तुम्ही आम्हाला मागायची गरज नव्हती, कारण तुम्ही सत्तेमध्ये असताना आम्हाला सांगितलं होतं बारामतीमध्ये की पहिल्या अधिवेशनात होतो, गाडी भरून माझ्याकडे पुरावे आहेत. त्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला पूर्ण फसवलं. ती 5 वर्ष आपली वाया गेली. आताही आलेत, आताही स्वतः फ्रंटला नाही येतात, 50 दिवस मागून घेतले. ते 50 दिवस संपले. 70 वर्ष ज्यांनी आम्हाला फसवलं, 70 वर्ष ज्यांनी फसवलं, ज्यांनी नुसतं पोरामध्ये राजकारण केलं, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्याचं काम तुम्ही आम्ही केलं. आणि 70 वर्षानंतर या 2014ला ज्यांनी देणार, ज्या अपेक्षेने आपण त्यांना मतदान केलं, तर त्यांनी आपल्याला फसवलं. आणि या महाराष्ट्रामध्ये असा कुठला मायाचा पूत पक्ष आहे की धनगरांना तिकीट देतो? आम्ही विधानसभेत जाऊन आमचा विषय मांडावा, आता कुठला राजकीय पक्ष आहे का की धनगरांना तिकीट देतोय? एकही पक्ष तुम्हाला तिकीट देत नाही. तुमचा आमचा वापर होतो. 2 वक्त्यांनी सांगितलं की आता तलवारीची गरज नाही, तोफांची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाचं मला एक उदाहरण सांगतो. तुम्ही गावाकडचे कार्यकर्ते आज सगळे सरपंच इलेक्शन लढता ना, गावात तुमच्यावर कुठला दलित समाजाचा माणूस उभा राहिला तर तो दलित समाजाची लोक त्याला मतदान टाकतात, तुम्हाला टाकतात? कोणाला टाकतात? त्यांना टाकतात. त्यांना माहिती आहे की आमचा माणूस पडणार आहे, आमचा माणूस निवडून येऊ शकत नाही. पण ते काय बोलतात की माझं मत मी माझ्या माणसाला टाकलं, हे आम्हाला समाधान आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात एकही मतदारसंघ असा ठेवलेला नाही आहे की जिथं धनगराचा माणूस निवडून येईल. हे जे चाललंय धनगर मॅडा आता धनगरांचं, की जर त्यांना आपण मतदान केलं तर ते निवडून येत आहेत आणि त्यांनी जर आपल्याला मतदान केलं तर आपण निवडून येतोय. महिला काय म्हणतात? साठं लोटं काय म्हणतात? कारण तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जत मतदारसंघ मोकळा झाला आणि कवठे मंकाळ जोडला गेला. त्या गोपीनाथ मुंडेचा तेव्हा आमचे खूप चांगले क्लोज संबंध होते आणि आम्हाला प्रकाश शेणकेंना आमदार करायचं होतं. यशवंत भिंगे साहेब स्टोरी आहे का, एकदम चांगली आहे की जतमध्ये आम्हाला प्रकाश शेणकेला आमदार करायचं होतं आणि त्यावेळी कवठे मंकाळ जोडला गेला. गोपीनाथ मुंडेंनी आर पाटलांना फोन केला. राजकारण बघा, तुम्हाला सांगतो नीट. गोपीनाथ मुंडे भाजपचे, आर पाटील कुठले? राष्ट्रवादीचे. गोपीनाथ मुंडेने आर पाटलाला फोन केला की अरे ते प्रकाशनाला उभा करतोय जतमध्ये, कवठे मंकाळमध्ये जे आमचा धनगर समाज आहे ना, तो तुला मदत करेल, तू तर आम्हाला मदत कर. हे कोण कोणाला बोललं? गोपीनाथ मुंडे आर पाटलाला. सेटिंग कुठली आहे? एक भाजप, एक राष्ट्रवादी. आहे संबंध काय?
मग गणपती आपला प्रकाशाने निवडून आला जतमध्ये आला ना, आणि इथं कोणाला निवडून RR पाटील. ही वस्तुस्थिती आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये भले आमच्याकडे कोण गोपीनाथ मुंडे आता नाही आहेत, आमच्या धनगरातून गोपीनाथ मुंडे नाही आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये ज्या मतदारसंघात ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही आमचा माणूस उभा केला, ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या मतदारसंघात आम्ही आमचा माणूस उभा केला, ते इतर जिल्ह्यातल्या लोकांनी तालुक्यातल्या लोकांनी आमच्या माणसाला मतदान करावं, तर आम्ही तुमच्या माणसाला मतदान करू. पटतंय? जर तुम्ही आम्हाला मतदान करणार नसाल तर आम्ही तसे नागरिक आहोत ना, आम्हाला काय फरक पडतोय? आमच्याकडे कुठं कपडे आहेत? मग तुम्ही आम्हाला करू नका, आम्ही तुम्हाला करत नाही. भू काय होते ते. त्यामुळे साठवलं तुम्हाला आम्हाला करावं लागेल, बोलावं लागेल, उठून उभं राहावं लागेल. कारण सत्तेत आता जे चालले राजकारण, आता कुणा पाय बसून कुणा पाय बसत नाहीये. भविष्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी लढेल, धनगर आदिवासींवर भांडणं करेल, ही वातावरण निर्मिती केली आहे. आज छोटे मोठे समाज मागतायत. कारण मराठा अस्तित्व निर्माण झाल्यानंतर यांचा खूप मोठा डाव असा आहे की सगळ्या समाजांनी जेव्हा मागायला सुरुवात केली, किंवा पर्याय करा तो, किंवा समान नागरिक कायदा करा, समान नागरिक कायदा करा, आता ह्या विषयावर येऊन थांबतायत. सगळ्यांना एज्युकेशनच्या बाबतीत, आर्थिक बाबतीमध्ये हे खूप मोठं षडयंत्र महाराष्ट्रात चालू आहे. बांधवांनो, शांततेने विचार करा. जास्त बोलणार नाही, पण एक गोष्ट सांगतो की या कोल्हापूरहून झालेली सुरुवात, आमचे तांबे साहेब असतील, तमा शिरोळे असतील, जिल्हा प्रमुख डॉक्टर हजारे साहेब असतील, संजय असेल, ती पूर्ण कोल्हापूरची टीम आहे आमची. तुम्ही गेल्या वर्षी साजरी केली, तुम्ही ह्या वर्षी साजरी केलीत. लोक किती आली याच्यापेक्षा तुम्ही साजरी करताय ना, ह्याचा तुम्हाला फरक सांगतो. तुम्ही यशवंतराव होळकर जयंती साजरी करता, ह्याचा उद्देश तुम्हाला सांगतो की आज जे बसलेत, ज्यांना माहिती आहे, जे आज यूट्यूब चॅनलवर बघतायत की आपल्या धनगरात पण आमचा राजा होता, ही भावना. जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यावर मराठा ताटून ताट उभारतो ना, ताटतो लगेच, तसं आमच्यामध्ये पण यशवंतराव होळकर म्हटल्यावर आमचाही माणूस ताटला पाहिजे, आम्हाला आमचा अभिमान वाटला पाहिजे. आणि जेव्हा आम्हाला आमचा अभिमान वाटेल ना, त्यावेळी आम्ही समोरच्याला विचारू तुझी लायकी काय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये खूप विचारांचे आपला निर्णय घ्यायचा आहे. जास्त वेळ घेणार नाही, टाईम झालेला आहे, मिळून निघणार आहे. पण बांधवांनो, तुम्ही सर्व जिल्ह्यातून आलेला आहात, यशवंतजी पदाधिकारी आहात, तुम्ही जाताना आपापल्या जिल्ह्यातील गोष्ट घेऊन जा की आता हे राजकीय यांनी उभं केलेलंच आहे. तिकीट आपल्याला कोण देणार नाही, अण्णाराव पाटलांचा पक्ष आहे. आमची विनंती आहे तुम्हाला, आम्हाला कोण धनगराला देणार नाही. तुम्ही तरी आमच्या आहात ना. हां, मग तुम्ही आमच्या आहात, तर जर आम्हाला कोण देत नसेल तर भविष्यामध्ये आम्हाला आमची रणनीती आम्हाला आखावी लागेल. नाहीतर मग आम्हाला ते शहाजीराजेसारखं करावं लागेल, दत्तक पुत्र दुसरा पक्षाची मांडर घेऊन बसावं लागेल, जो एक प्रकार आमचा चालला आहे यशपालजींचा. मग विषय असा होईल की आम्हाला जर लढायचं असेल तर आम्हाला लढावंच लागेल. आणि बांधवांनो, यशपाल भिंगे ही छोटी व्यक्ती नाही आहे. नांदेडमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता, तुमच्या आमच्यासारखाच सर्वसामान्य कार्यकर्ता, पण विचारसरणी, वैचारिकता आणि लढण्याची ताकद आहे. ही व्यक्ती, तुम्हाला थोडंसं उदाहरण सांगेन की मागच्या आम्ही 7-8 महिन्यापूर्वी, तर तुम्ही माझ्यावर असाल, आपण नांदेडला गेलो होतो, ओबीसी चळवळ घेतली होती, यशवंत सेनेच्या ओबीसी परिषद घेतली होती. तर मला तिथं अशोक चव्हाणांनी हॉल मिळून दिला नाही. मी 3 हॉलवर गेलो, कार्यकर्ते आले, ऑलरेडी हॉल बुक केला होता, हॉल कॅन्सल का, तर अशोक चव्हाण साहेबांचा फोन आहे, ओबीसी मला घ्यायचं नाही. 3 हॉल कॅन्सल केले. शेवटी व्यंकटराव नाईक आपण डिसिजन घेतलं, आपण त्या फुलेंच्या पुतळ्याजवळ आपण तो कार्यक्रम घेतला. त्या माजोरी तरी बायको बी गेली होती, खासदार केला, हा आमदार, हा मुख्यमंत्री होणार होता. त्याची मस्ती उतरवण्याचं काम माझ्या यशपाल भिंगेने केले. आणि यशपाल भिंगेने काम केलं म्हणून शरद पवारांनी बोलून घेऊन त्यांना आमदारकीचं त्या हे दिलं, या तुम्ही. म्हणजे याचा अर्थ काय, जो लढतो तो दिसतो, जो लढतो तो दिसतो. मग तुम्ही लढणार आहात का? आणि काय होते, कुस्ती खेळली तर कुस्तीमध्ये एक पहिला जिंकतो, एक पडतो. मग पडून का आपल्या बांगड्या फुटतात का? पाडायचं. जर आम्ही निवडून येत असू तर आम्ही पाडू, आणि जर पाडायचं त्यांना नसेल तर आम्हाला पण निवडून द्या. कारण खुला नागरी बँकेमध्ये एक परिस्थिती तुम्हाला सांगतो,
ते एका समाजाचा तिथं वरदस्त होता. आमच्या वडील काम करत होते. आमच्या लोकांना वाढवलं. नंतर आपले थोडे एक दोन जण आतमध्ये गेले. या इलेक्शनला 19ला अशी परिस्थिती झाली की त्यांचं आणि आपलं मतदान इक्वल. त्यांनाही कळलं की आम्हाला मतदान दिल्यावर ते निवडून येत आहेत आणि आम्हाला कळलं की त्यांचे मतदान आम्हाला पडलं, आम्ही निवडून येतोय. ह्या गोष्टीचा साठालोट झाल्यानंतर ह्यावेळी आमच्या पॅनलच्या 16 जागा लागल्या. त्यामध्ये 7 ते 8 धनगर समाज सीट होत्या. मुंबईत खूप मोठी बँक आहे, 1500 कोटीची बँक आहे. हेच छोटं मोठं राजकारण तुम्ही बघता ना. तुम्ही ग्रामपंचायत लढता, तुम्ही झेडपी लढता, तुम्ही पंचायत लढता. राजकारण हेच असतं ना. काय फरक असतो राजकारणामध्ये? हेच राजकारण पुढे राबवायचं आहे. जर एखादा माणूस आपण कोल्हापूरात उभा केला तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये जे कोण आमदार असतील तर आपल्याला मदत करणार नसेल तर त्यांच्या काय आपले काय बाप लागतात का? ते तुमचं मतदान आम्हाला नाही तर आमचं मतदान तुम्हाला नाही. तुम्ही वरच्यावर करता, आम्हाला कळत नाही तर आम्ही ओपन करू. पवार साहेबांना सर्व पक्षीय नेते मानतात. का मानतात? असं काय मोठं आहे? शरद पवारांना सर्वपक्षीय नेते मानायला शरद पवार काय केलं असं? मग राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, काँग्रेसने मानलं पाहिजे. राष्ट्रवादी होते, राष्ट्रवादीने मानलं पाहिजे. मग सर्वपक्षीय त्यांना का मानतात? त्याचं कारण एकमेव आहे की जर तो मराठा समाजाचा असेल, तो इलेक्शन लढत असेल, गरीब असेल, त्यांची एक विंग आहे तिथं IAS IPS कलेक्टर, डॉक्टर, वकील, कारखानदार, सहकार महर्षी ह्यांचा फंड गोळा होतो. ह्यांचा फंड त्या गरिबाच्या घरी पोचतो आणि तो आमदार म्हणून निवडून येतो. तो पाया कोणाचा पाडणार? कोणी पाडणार? बरोबर. मग यांचं सर्वपक्षीय राजकारण चालू आहे. तुम्हाला आम्हाला राजकारण कळतंय. त्यामुळं बांधवांनो, इथून पुढच्या काळामध्ये यशवंत सेनेच्या माध्यमातून ह्या सरकारच्या विरोधात आपण पवित्रा घेतो आहोत. ज्या भारतीय जनता पार्टीने, राष्ट्रवादीने आपल्याला फसवलंय याचं त्यांना आपण मतदान द्यायचं नाही. भविष्यात आपण सांगूच, मोठा मेळा घेऊन सांगू. पण भविष्यामध्ये ही जर घटना घडली तर आम्ही एक डिसिजन घ्यायच्या वेळेला येऊ, एवढंच सांगतो. आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आलात, खूप शांततेत कार्यक्रम पार पडला. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात, त्या सर्वांचं मनाचा आभार मानून थांबतो इथं. जय हिंद, जय मराठा, जय मल्हार.